नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण गुलशन ए अल्ताफ शम्स उल्लूम माध्यमिक उच्च माध्यमिक या शाळेमध्ये म्हणजे गाजी हायस्कूलमध्ये, गाजी मैदान, गाजी हायस्कूल या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अचानक 2 नगरसेवक भेटले गेले आणि त्या नगरसेवकांना या शाळेच्या बाबतीमध्ये एक भावना झाली की बाबा ह्या शाळेच्या बाबतीमध्ये अधिक काय माहिती आहे ते विचारावं. म्हणून आज मी साहेबांना विचारणार आहे की आपल्यासोबत आहेत इस्माईल बाबा नगरसेवक आणि एजाज काजी साहेब हे 2 नगरसेवक, आणि सोबत आपल्या शाळेचे अध्यक्षसुद्धा आहेत. की या शाळेमध्ये एवढी गर्दी आहे की एकदा या बघायला शाळेमध्ये एक शाळा कशी आहे, कशी ठेवण आहे, आणि खरं भारत देशाला घडवण्याचं माध्यम शाळा आहे. विद्यार्थी सुशिक्षित असेल तर देशाच्या घडामोडी माणसाला कळतात. हे स्वप्न मनाशी बाळगून, उराशी बाळगून लईक सर अध्यक्ष यांनी हे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. तो खरा केला आहे का खोटा केला आहे हे आपण नगरसेवकालाच विचारणार आहेत. आणि आतापर्यंत ह्या भागामध्ये हे नगरसेवक राहतात, नगराची सेवा करतात, शहराची सेवा करतात. आपल्यासोबत आहेत बाबा नगरसेवक. सर नमस्कार. खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. की असं म्हटलं जातं की जिल्ह्यामध्ये नंबर 1ची शाळा उर्दू गाजी हायस्कूल आहे असं लोक म्हणतात. आता ते शाळेचे शिक्षक आहेत ते काही म्हणतील, पण तुमचं मत काय? मी तर सर पहिल्यांदा आपल्याला हे सांगतो तर माझं शिक्षणच इथं झालेलं आहे. काय बोलता? हां, कोणत्या वर्षामध्ये होता तुम्ही? मी बालवाडी ते 10वीपर्यंत 2003पर्यंत इथं शिक्षण झालं माझं. बरं. माझं ही शाळेमध्ये सर 90% मुली आहे. हां, बरं. 90% मुली. बरं. आमचे असं लोकांचं म्हणणं आहे की समाजमध्ये, मुस्लिम समाजमध्ये मुलीला शिक्षण देत नाहीत. तुम्ही आता बघितलं असेल शाळा वरी खाली, आता नवीन बिल्डिंग झाली आहे. आमच्या काळात बिल्डिंग सर अपूर्ण होती, आता एवढी मोठी बिल्डिंग झालेली सर, त्याच्यामध्ये 90% मुस्लिम मुली आहे सर. तुमचं कोणत्या वर्षात शिक्षण झालं? 2002 मध्ये झालं माझी. 2002 मध्ये सुद्धा अशीच गर्दी होती? असलीच गर्दी होती सर. बरं. रिकॉर्ड आहे सर, रिकॉर्डेड आहे. बरं. आणि हे गाजी शाळा आहे ना सर, आता तुम्ही रेकॉर्ड काढलं ना विद्यार्थीचा, तर आतापर्यंत 4 ते 5 MBBS झाली सर डॉक्टर. MBBS? हो. बरं. हो, गेल्या वर्षी 3 झाले. बरं. ह्याचा तुम्ही रिझल्ट काढला ना सर, 99%, 98%, 100% रिझल्ट आलेला 10वीचा, बरं. 12वीचा. बरं. कमीत कमी विद्यार्थी आहे ना आमच्या काळात विद्यार्थी सर 10 ते 15 विद्यार्थी. आता सध्या पुण्याला इंजिनियर आहे सर, कुणी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, कुणी सिव्हिल इंजिनियर आहे, कुणी IT मध्ये आहे सर. बरं. मुस्लिम समाजामध्ये शिक्षण कमी आहे असं म्हटलं जात आहे, पण ह्या शाळेनं हा मुद्दा खोडून काढला. धाराशिवमध्ये हा मुद्दा खोडून काढला. तुम्हाला अजून काय वाटतं या शाळेच्या बाबतीमध्ये की प्रगती करण्यामध्ये अजून काय कमी वाटते आणि अजून काय सपोर्ट करावं वाटतं? आमचा तर सपोर्ट पहिल्यापासूनच आहे शाळेला, कारण ही अल्पसंख्याक शाळा आहे. खाजानगरमध्ये ही सगळ्यात मोठी शाळा आहे. बरं. आणि आता ह्यांचे प्रपोजल टाकलेले आहेत. आता पुढं बघू काय काय होतं आहे अजून. महाराष्ट्र शासन पुन्हा कोणते ह्याला परमिशन देते. तुम्ही कोणत्या प्रभागामधून आलात? 17मधनंच आलो आम्ही. दोघं पण. काय परिस्थिती आहे लोकांची? तुम्ही बघितलेला रिझल्ट बघितलेला आहे तुम्ही. परिस्थिती या शाळेकडे जास्तीत जास्त ओढा विद्यार्थ्याचा निर्माण व्हावा याच्यासाठी काय अपेक्षा आहे? आत्ता सध्या 2000 आहे सर. आत्ता सध्या अजून सर आम्ही काय करतो माहीत का सरला, म्हणजे आदेशला आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही ट्रॅव्हलिंग वाढवा. बस आहे तुमची, समजा कुठले लांबून येत असाल विद्यार्थी, तुम्ही बसची, आता सध्यांच्याकडे बसची सेवा आहे अजून. तर मी अजून एक रिक्वेस्ट केली, अजून एक गाडी वाढवा. अजून विद्यार्थ्याला आपण कॅम्पसमध्ये कुठले क्रिकेट असू दे, गेम असू दे, कुठले खेळणे असतील, बाबा त्याला त्याच्यामध्ये ॲडमिशन करा. आता विद्यार्थी एवढे आमच्याशी 2000 विद्यार्थी आहे ना सर, तर अजून कुठला ना कुठला विद्यार्थी सिव्हिल इंजिनियर व्हायला पाहिजे, IT मध्ये जायला पाहिजे, इंजिनियर व्हायला. असं समजा गेल्या वर्षी 99% रिझल्ट आला ना, ह्या वर्षी 100% रिझल्ट यायला पाहिजे. 99% रिझल्ट आला. अध्यक्ष साहेब तुमचं कौतुक आहे की 99% बोर्डचं आमचं मागील 10 वर्षापासून बघितलं
तर 90%च्या वरी आहे. बरं. आणि 12वीचा सायन्सचा आणि आर्टचा 100%, 98%, 95% असंच रिझल्ट आहे आमचं बरं बरं. शिक्षणाबद्दल. 95%. 100% होता गेल्या वर्षी. भारत विद्यालय ही शाळा हं. मामासाहेब जगदाळ यांची त्यांच्या 22 संस्था आहेत. एवढं चांगलं तुम्ही ही दिव्य मंदिर उभा केलं आहे. तुमची काही संकल्पना आहे का एखादी अजून शाखा ओपन करावी तुमच्या हयातीमध्ये? एक शाखा आहे सध्या आमची खिरनेवाडामध्ये 1 to 4 आहे तिथं. 1 to 4 पर्यंत चालतं ती 1 ते 4 पर्यंत. हां हां हां. अजून पुढं काय अपेक्षा आहे तुमची? आणि 1982 पासून आहे ती आपली नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे? कारण आपल्या पुढं आता हे बाबाजी हॅलो या आजा. तर हे नगरसेवक या ठिकाणी आहेत. यांच्याकडून काय अपेक्षा बरं पेक्षा शाळेच्या आमची इथं 2-3 कामं आहेत त्यांच्याकडं. बरं आता तर काय 1 महिना झालं आहे आता. बरं 1-2 महिने सांगू त्यांना बोलून घेऊ. बरं बरं. परिसर स्वच्छ पाहिजे आम्हाला. गटारी पाहिजे आजूबाजू कामाची गटारी स्वच्छ असल्या पाहिजेत. गटारीची कामं आज झालेली नाहीत ते पाहिजे. त्यांना सांगितलं नाही 1 महिना झालेला अजून. बरं. अपेक्षा आहे आणि ती करणार बी ती 100%. शाळेमध्ये अजून काय वाढ व्हावी आणि नेमकं प्रगतीकडे नेण्यासाठी अध्यक्षांनी काय करावं, काय सूचना करावं? मी आत्ता अध्यक्षला एक सूचना बी करतो और विनंती बी करतो. बिल्डिंग तर झाली, अध्यक्षकडे आता संस्थाकडे जमीन आहे वैराग रोडला. बरं. तिथं लेकरासाठी विद्यार्थ्यासाठी ग्राउंड तयार करायला पाहिजे. कारण की कुठला बी विद्यार्थी कुणी रेसमध्ये आहे, कुणी क्रिकेटमध्ये आहे, कुणी हॉकीमध्ये आहे, मुली फुटबॉलमध्ये, कबड्डीमध्ये मुली बी आता सध्या. बरं. फुटबॉलमध्ये बी मुली आता कुठली बी गेममध्ये मुली पुढं आहे. तर मला अध्यक्षला एवढी सूचना विनंती करायची आहे कडकडून की आपली संस्थाची जमीन वैराग रोडला आहे तिथं काय तर काय ग्राउंड तयार करायला पाहिजे एवढी विनंती. त्या संस्थेच्या जमिनीवर ग्राउंड तयार करावं अशी अपेक्षा आहे. तुमची संकल्पना काय, दुसरं नियोजन तुमचं काय आहे का? 3 एकर 14 गुंठे आहे आमची जागा आणि सध्या काम चालू आहे. लेवल घ्यायला लागली तिथं. बरं जरा आबडधबड आहे जागा तिथं. हां. आता सध्या काम चालू आहे तिथं बरं. आणि 1 महिना लागला अजून ते काम. मग तिथे ग्राउंड तयार करायची सध्या संकल्पना हाय आहे? ग्राउंड आहे. सध्या हाय ग्राउंड पण ग्राउंडचंच संकल्पना आहे का दुसरं काय करायचं आहे असं शाळेच्या माध्यमातून? काय नाही, सध्या ग्राउंडचंच आहे आता. सध्या ग्राउंडचंच आहे. तर साहेब तुमचं काय मत आहे शाळेच्या बाबतीमध्ये? विद्यार्थी अगोदरची शाळा नंतरची शाळामध्ये फरक आहे. आता हे ज्या वेळेस शिकत होते त्यावेळेस ही जुनी इमारत होती सगळी. आता ह्या 8-10 वर्षामध्ये ह्यांनी अध्यक्ष साहेबांनी सगळे नवीन 2 बिल्डिंग बांधलेत. बरोबर. ही लई मोठी गोष्ट आहे. स्लम एरियामध्ये एवढी मोठी शाळा, एवढी मोठी बिल्डिंग बांधणे, एवढं मोठं शिक्षण म्हणजे आमची जी लेडीज पुरी जी शिकायला लागलेत 90% लेडीज इथं शिकते पुरी. आणि एवढं चांगलं शिकायला लागले सध्या. स्टाफ बी 90% चांगला स्टॉप बी चांगला. महिला स्टाफ 90%. सर आता तुम्ही काय आव्हान कराल? एवढी विद्यार्थ्याची संख्या, विद्यार्थी शाळेकडे येण्याचा दर्जा वाढलेला आहे. अजून तुम्ही काय अपेक्षा करताल? आणि सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी या शाळेत यावे, कारण उर्दू शाळेमध्ये हिंदू समाजाचे लेकरे येण्यासाठी धजावत नाहीत. त्याच्यासाठी ते पण विद्यार्थी यावे आणि आपल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश, मराठी, हिंदी, सायन्स हे सगळे विषय शिकवले जातात. ते सगळेच विषय इथं आहेत आणि बाकीच्या लोकांची सुद्धा या ठिकाणी सोय होणार आहे हे सुद्धा खरं. पण काही लोक हिंदूचे धजावत नाहीत. त्याच्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या विद्यार्थ्यासाठी आपण काय आव्हान करणार शाळेच्या? कसं आहे टी व्ही यायला पाहिजे. एक जास्त विषय म्हणले तर उर्दू येते त्यांना शिकायला. होय ना, होय. एक जास्त भेटतं ना उर्दू. हो, एक विषय जास्त भेटतंय. बरोबर. आता सध्या मराठवाडा युनिव्हर्सिटी उर्दू विभागाचं बघितले तर तिथं गैरमुस्लिमच आहे. तिथं हेड ऑफ दी डिपार्टमेंट बसलेला का तर त्याला उर्दू येते त्याला. होय ना. एक विषय चांगला आणि एक भाषा चांगली मिळते. एक भाषा जास्त भेटते ना तुम्हाला. होय ना. उर्दू शिक्षणमध्ये घ्यायला पाहिजे. हो पण आहे आमच्यापाशी यायला पाहिजे आणि आलेले आहेत त्याच्यापूर्वी. होय आलेले आहेत 4-5 जण गेलेले आहेत आमच्यापाशी असे. बरं. आता तुमच्या शाळेमधून इंजिनियर, डॉक्टर, वकील, काही शास्त्रज्ञ, जिल्हाधिकारी असे किती विद्यार्थी घडलेले असतील? आमच्यापाशी बघा असे खूप आहेत चांगले पोस्टवर सध्या. बरं. आणि तुम्ही जे म्हणतायत मेडिकलला जे MBBSला गेल्या वर्षी 3 गेलेत. हर वर्षी 2-3 आहेच. आता आमचे असं संकल्प आहे
कमीत कमी 10 तरी आमच्यापाशी निघायला पाहिजे असे. बरं UPSC MPSC मध्ये काय आमचे विद्यार्थी सराव करायलेले वगैरे ते एखादा फ्री आम्ही इथं pass out क्लास झालेला? फ्री क्लासेस चालू आहेत आमच्यापाशी इथं, होय. आणि त्यांच्यापासून काय आमची फीची घेत बी नाही, फीसची अपेक्षा नाही. अपेक्षा बिलकुल नाही. एक्स्ट्रा क्लासेस चालू आहेत 12वीचे 10वीचे, दुसऱ्याकडे जे घेतात आमच्याकडे बिलकुल नाही फी त्यांचा. शाळेतून कसा विद्यार्थी टॉप लेवलचा घडावा बिलकुल. अशी कोणती अपेक्षा आहे? मग कलेक्टर आहेत, महाराष्ट्राचे सचिव आहेत, केंद्रातले सचिव आहेत, असा एखादा विद्यार्थी घडावा अशी काय संकल्पना आहे का? आता कसं आहे, क्लासमध्ये आमच्या का नाही, तुम्ही बघितलं सगळी स्क्रीन लावलेली आहेत, पूर्ण क्लासमध्ये बघितले असाल तुम्ही स्क्रीन. स्क्रीन आहेत. ऑनलाईन ते जे एकदम ऑनलाईन जे 2-3 आहेत आमच्यापाशी जुळलेले, जसं की लखनौचं आहे, दिल्लीचे 2-3 ग्रुप आहेत. बरं. AMPचा AMP म्हणलं तर जे जकातचं आहे इंडियामध्ये सगळ्यात मोठं, त्यांचा ग्रुप आहे आम्हाला जुळलेला. ते टीचिंग फ्री देते ते आमच्यापाशी. बरं बरं बरं. हां, चांगले आहे ते. लखनौची खूप मोठी आहे ती, आता काय त्याचं नाव आठवत नाही, पण सध्या चालू आहे आमच्यापाशी क्लासेस, एक्स्ट्रा क्लासेस त्यांची. थोडा त्याच्यामध्ये सर थोडी भर टाकतो मी. माझी बॅच 2003ची होती सर. त्याच्या माझी क्लासमेट आज डॉक्टर आहे, ते सोलापूरमध्ये भावेश म्हणून. एक ॲडव्होकेट आहे उदगीरमध्ये. बरं. तिसरा लॅब टेक्निशियन इथला आहे उस्मान सिटीमध्ये. बरं. 14 सिव्हिल इंजिनियर पुण्यामध्ये आहे. 5वा IT इंजिनियर मुंबईमध्ये आहे. आणि 6ठा मी हे इथं नगरसेवक आहे. अरे वा 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 वा. बघा हे कशी विद्यार्थ्यांची भावना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे. कसं आहे, 12वीचे विद्यार्थी कमीत कमी वर्षाला 250-250 निघतात. बरं. इतकी संख्या आहे आपल्यापाशी. 200-250 विद्यार्थी पास आऊट चांगल्या पद्धतीनं. आर्ट आणि सायन्सचे दोन्ही मिळून. वा वा आता वा. इतकं मुलं निघतात, आता लक्षात राहत नाही की कुणी कुठं निघतात. विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद किती कोणत्या वर्षात म्हणला होता? 2003मध्ये सर. 2003चा विद्यार्थी किती समाधानी आहे. मला वाटतंय की मी या शाळेत शिकलो आहे याचा मला अभिमान वाटतो. नगरसेवक आहे, माझ्या वर्गातले विद्यार्थी चांगल्या दर्जाचे शिकलेले आहेत असेही ते म्हणतात. पण अध्यक्षाची भावना एवढी चांगली आहे की सर्व जाती धर्माचे लोक या शाळेमध्ये शिकायला यावे. एक विषय अधिक शिकायला मिळेल, ते उर्दू. बाकीचे तर सगळे विषय शिकवले जातात सगळ्या शाळेप्रमाणे, पण या शाळेमध्ये अधिक एक विषय आपल्याला मिळणार आहे. म्हणून मी आवाहन करतो की सर्व जाती धर्माचे, हिंदू असो, मुस्लिम असो, शिखाही ईसाई असो, हे सगळे विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये शिक्षण घ्यावं. आज 2000च्या पुढची संख्या आहे. एक शाखा आमची एक तयार आहे, अजून शाखा तयार करण्याची भावना आहे. आणि ह्या शाळेमधून दर्जेदार शिक्षण घेऊन एकतरी जिल्हाधिकारी या शाळेतून तात्काळ घडावा, लवकरात लवकर घडावा अशी सुद्धा अपेक्षा. इंजिनियर, डॉक्टर, वकील हे तर आहेतच, पण जिल्हाधिकारी या शाळेतून घडावा हा संकल्प या शाळेचे अध्यक्ष लैक सर यांचा आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या शाळेतून कसा कलेक्टर बनेल आणि धाराशिव जिल्ह्याचं नाव कसं रोशन होईल याकडेच आता लक्ष आहे. धन्यवाद. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि शाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी अजून कसे येतील याच्यासाठी या शाळेला सहकार्य करा. धन्यवाद. उस्मानाबादकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.